Students, in this video we are going to study the relation between rate of reaction and reactant concentration. Okay, so basically rate of reaction is always depends upon the reactant concentration. कारण की जेव्हा आपण रिॲक्शन स्टार्ट करतो इनिशियली आपल्याकडे रिॲक्टंट असतो आणि आपण रिॲक्टंटला ऑब्झर्व करतो दॅट हाऊ इट इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट. म्हणून आपण म्हणू शकतो द रेट ऑफ रिॲक्शन ॲट अ गिव्हन टेम्परेचर फॉर अ गिव्हन टाईम इन्स्टंट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. इथे प्रोडक्टचा काही संबंध नाही आहे. म्हणजे कोणत्याही रिॲक्शनचा जो रेट असतो तो त्या दिलेल्या टेम्परेचरसाठी आणि त्या वेळेला नेहमी रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. Therefore, such a rate of reaction or such a rate concentration relation म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन आणि रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन यांचं जे रिलेशन आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण वापरणार आहोत रेट लॉ. मग रेट लॉ कसा लिहायचा? आता फॉर एक्झाम्पल एक जनरल रिॲक्शन आहे ए प्लस बी इट गिव्ह सी प्लस डी. जे स्मॉल लेटर्स आहेत दीज आर दी स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट्स फॉर दिस रिॲक्शन आणि कॅपिटल लेटर जे आहे ते रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे. सो ए आणि बी हे रिॲक्टंट्स आहे ज्याच्याबद्दल आपल्याला रेट लॉमध्ये उल्लेख करायचा आहे. सो द रेट ऑफ रिॲक्शन ॲट अ गिवन टाईम इज प्रपोर्शनल टू इट्स मोलार कॉन्सन्ट्रेशन ॲट दॅट टाईम रेज टू सिम्पल पॉवर्स ऑर. आता रिॲक्शनचा जो रेट आहे रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे रिॲक्टंट ए आणि बी याच्या मोलार कॉन्सन्ट्रेशन्सची दॅट इज रेज टू सिम्पल पॉवर्स. जे पॉवर्स आहेत त्या एक्स अँड वाय. एचा पॉवर नेहमी एक्स घ्यायचा बीचा पॉवर नेहमी वाय घ्यायचा. किंवा तुम्ही याला कसं लिहू शकता रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. सो इथे हा जो के आहे तुम्हाला माहिती आहे जनरली के आपण कॉन्स्टंट म्हणून घेतो. द के इज द प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रेट कॉन्स्टंट. हा रेटबद्दल माहिती सांगतो म्हणून हा रेट कॉन्स्टंट आहे विच इज इंडिपेंडंट. जो इंडिपेंडंट आहे ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे याच्या कॉन्सन्ट्रेशनवर तो इंडिपेंडंट असतो पण इट व्हॅरीज विथ द टेम्परेचर म्हणजे तो टेम्परेचरसोबत बदलतो. इट इज इंडिपेंडंट विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बट इट चेंजेस विथ द टेम्परेचर. याला म्हणायचं रेट लॉ. कोणत्याही रिॲक्शनचा रेट लॉ लिहिताना तिथे रिॲक्टंट जे असतात रिॲक्टंटला रेस टू द पॉवर एक्स आणि वाय करायचं. जनरली तुम्हाला 2 रिॲक्टंट असणाऱ्याच रिॲक्शन दिल्या जातील रेट लॉ कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, तुमच्याकडनं जास्त रिॲक्टंट असलेले रिॲक्शन एक्सपेक्टेड नाही आहेत आणि त्या पॉसिबलही नाही आहेत. पुढे आपण ते शिकणार आहोत. ओके, सो नेक्स्ट वी हॅव टू सी आता एक्स आणि वाय काय. एक्स अँड वाय मे बी सिम्पल होल नंबर्स. दे मे बी 0 और दे मे बी इन फ्रॅक्शन लाईक 1/2 3/2 काही असू शकतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे एक्स आणि वाय आहेत दिस एक्स अँड वाय दिज आर एक्सपोनंट्स. याचा आणि हे जे स्टायकोमेट्रिक इक्वेशनमध्ये आपण बॅलन्स करण्यासाठी ए आणि बी घेतलं याचा काही संबंध नसतो. हे जे आहे हे आपण रिॲक्शनला बॅलन्स करण्यासाठी वापरत असतो आणि या एक्स आणि वाय ज्या व्हॅल्यू असतात त्या एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड केलेल्या असतात. त्याच्यामुळे कुणीही कन्फ्यूज होऊ नका की ए आणि बी जे आहेत तेच एक्स आणि वाय आहेत. ओके, नेक्स्ट दे आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. The exponents x and y appearing in the rate law tell us how the concentration change affects the rate of reaction. कारण की रेटचा डायरेक्टली संबंध कुणाशी आहे रिॲक्टंटशी. जेव्हा रिॲक्टंट रिॲक्ट होईल तेव्हाच तिथे काय तयार होईल प्रोडक्ट. ओके, सो एक्स आणि वाय हे जे आहे दे मे बी सिम्पल होल नंबर्स 0 और फ्रॅक्शन और दे आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज. आणि हे जे एक्सपोनंट्स आहेत एक्स आणि वाय हे आपल्याला कशाप्रकारे हेल्प करतात इन द रेट लॉ. ते आपल्याला रेट लॉबद्दल माहिती सांगतात की हाऊ द कॉन्सन्ट्रेशन चेंज अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन. आता आपण बघूयात की सिम्पली रेट लॉ कसा लिहितात त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित तुम्हाला न्यूमरिकल्स पण आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे न्यूमरिकल दिलेलं आहे ऑन पेज नंबर 122 आहे न्यूमरिकल. इंटेक्स क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण ते आहे. एक रिॲक्शन आहे NO2 गॅस प्लस CO गॅस इट गिव्ज NO गॅस प्लस CO2 गॅस. बॅलन्स आहे रिॲक्शन. आता या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे जो रिॲक्शनचा जो रेट आहे द रेट ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2. याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे NO2चं त्याचा स्क्वेअर केला तर त्याच्याशी तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे अँड इट इज इंडिपेंडंट दॅट ऑफ CO. राईट द रेट लॉ. तुम्हाला इथे काय लिहायचं आहे रेट लॉ लिहायचं आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण एक जनरल रेट लॉ लिहूयात आधी. रेट लॉ किंवा रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO. NO2 रेस टू पॉवर एक्स अँड CO रेस टू पॉवर वाय. ओके, कारण की NO2 आणि CO आपले रिॲक्टंट्स आहेत.
देन त्यांचं काय म्हणणं आहे, इथे जो NO2 आहे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जर आपण स्क्वेअर केलं तर रिॲक्शनचा रेट जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ओके, मग या ठिकाणी याचा अर्थ एक्स जो आहे त्याची व्हॅल्यू काय घ्यावं लागणार आहे 2, आणि रिॲक्शनचा जो रेट आहे तो CO वर इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट आहे याचा अर्थ डायरेक्ट वायची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 0, y⁻0. येते लक्षात तुम्हाला, वायची व्हॅल्यू काय घ्यायची 0, कारण की तो इंडिपेंडंट आहे रिॲक्शनच्या रेटवर, त्या COच्या कॉन्सन्ट्रेशनवर. सो व्हॉट विल बी द रेट लॉ? Rate is equals to K into concentration of NO2 raised to X, and ची व्हॅल्यू किती टाकणार आहोत आपण इथे 2, कारण की आपल्याला माहिती आहे ते स्क्वेअर करायचं आहे, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO raised to 0. 0चा अर्थ असा असणार आहे की इथे रिॲक्शनचा जो रेट आहे तो COच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही आहे. तो बदलला काय नाही बदलला तरी COच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिॲक्शनच्या रेटवर काहीच परिणाम होणार नाही. पण रिॲक्शनचा जो रेट आहे तो NO2च्या कॉन्सन्ट्रेशननुसार बदलणार आहे. येथे लक्षात तुम्हाला, CO raised to 0 याचा अर्थ काय असतो तुम्हाला माहिती आहे, दॅट विल बिकम 1, आणि NO2ची जी व्हॅल्यू असेल ती स्क्वेअर करून तुम्हाला रेट काढावं लागणार आहे. तर या न्यूमेरिकलमध्ये फक्त तुम्हाला रेट लॉ लिहायचा आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल जे असेल त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशनसुद्धा करायचे आहेत दिलेल्या व्हॅल्यूवरनं. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला 1-2 न्यूमेरिकल पाठवते हे सॉल्व्ह करण्यासाठी.